नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। नवनवीन शेतीविषयक बातम्या आणि योजनांसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पहिली महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी तुम्ही अर्ज केलाय का? मुदत फक्त रविवारपर्यंतच। 25 लाख हेक्टरवरील क्षेत्र संरक्षित। आतापर्यंत 41 लाख अर्ज दाखल झाले आहेत। सर्वाधिक लातूर विभागातून तर सर्वात कमी कोकणातून। तर नक्कीच रविवारपर्यंतच मुदत आहे, तर शेतकऱ्यांनो लवकर अर्ज करा। दुसरी महत्त्वाची बातमी, शक्तीपीठ बाधित राज्यव्यापी आंदोलनाच्या तयारीत। समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर बाजारभावाच्या 5 पट मोबदला देण्याची मागणी। काम सुरू झाले तर आंदोलन मोठ्या प्रमाणात करणार, असा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिलेला आहे। तर मित्रांनो, त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी बघूया। डिसेंबरचे धान्य वाटप ठप्प। पुरवठा विभागाचे सर्व्हर डाऊन झाल्याने राज्यातील 1,65,79,000 लाभार्थी धान्यापासून वंचित। त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी, सोयाबीनचा भाव पुन्हा 100 रुपयांनी नरमला। हमीभावाने खरेदी फक्त नावापुरती झालेली आहे, त्यामुळे शेतकरी नाराज झालेला दिसत आहे। पुढची बातमी, जागतिक अस्थिरतेचा कापूस बाजारास अडसर। देशातील रुई सुताच्या निर्यातीला फटका। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।